नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये. प्रथमतः तुम्हा सगळ्यांना स्विंग ट्रेड मराठीकडून नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आजच्या थंबनेल वरून आणि टायटल वरून तुम्हाला समजलं असेल की आज आपण कोणत्या टॉपिक रिलेटेड या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत. तर आपण आज डिस्कस करणार आहोत एका PSU बँकमध्ये झालेल्या फ्रॉडबद्दल, म्हणजेच पंजाब नॅशनल बँकमध्ये झालेला जो फ्रॉड आहे त्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये हा फ्रॉड ॲक्च्युअल किती मोठा आहे किंवा याचा इम्पॅक्ट कंपनीच्या किंवा त्या बँकेच्या बॅलन्स शीटवरती होऊ शकतो की नाही होऊ शकत. ओके, की आपल्यासारखे जे रिटेलर्स असतात त्या रिटेलर्सला पॅनिक करून ऑपरेटरने खूप जास्त प्रमाणात क्वांटिटी आपल्याकडून जी विकली गेलेली क्वांटिटी होती तीच त्यांनी खालच्या लेवलला बाय केली, की अजून याच्यामध्ये काहीतरी दुसराच पॅरामीटर आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला न्यूज वरती घेऊन जातो, म्हणजे त्या फ्रॉड रिलेटेड जे न्यूज फ्लॅश केले गेले तर ते केव्हा केव्हा फ्लॅश केले गेले, त्यांचा टाइम काय होता, डेट काय होती, इथून पासून आपण समजून घेऊ. ओके, तर सगळ्यात अगोदर मी एक इंग्लिश वेबसाईट जी आहे म्हणजे इकॉनॉमिक्स टाइम या वेबसाईट वरती जाऊन ही न्यूज ओपन केली. तर याच्यामध्ये याचा टाइम बघा, डिसेंबर 26 2025 9:46 PM. आता डिसेंबर 26 ला होता शुक्रवार, म्हणजे त्या वीकचा लास्ट डे ऑफ ट्रेडिंग. आता ह्या दिवशी सुद्धा 9:46 वाजता म्हणजे PM. आता PM म्हणजे रात्रीचे 9:46 ही न्यूज आली. म्हणजेच मार्केट क्लोज झाल्यानंतर, मार्केट 3:30 क्लोज होतं, त्याच्यानंतर ही न्यूज आली. त्याच्यानंतर हिंदी वेबसाईट जर बघितली याच्यामध्ये सुद्धा 27 डिसेंबर 2:30 वाजता दुपारी म्हणजेच शनिवारी. त्याच्यानंतर मराठी वेबसाईट बघितली याच्यावर सुद्धा शनिवारी 8:59 म्हणजे सकाळी न्यूज आली. म्हणजे आपण या तीनही वेबसाईट वरून असं बघू शकतो की ही जी न्यूज आली ही न्यूज फ्रायडेला मार्केट जेव्हा 3:30 क्लोज झाला त्याच्यानंतरच ह्या न्यूज आल्या आहेत. एकतर शुक्रवारी रात्री आली किंवा शनिवारी सकाळी आणि दुपारी आली. ओके, म्हणजे याच्यावरून आपण एक पॅटर्न समजू शकतो की मार्केट क्लोज झाल्यानंतरच ह्या न्यूज आल्या आहेत. क्लोज होण्याच्या अगोदर एकही न्यूज या रिलेटेड आली नाही. ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण ऍक्च्युअल बघू की आता याच्यामध्ये काय झालंय. आता यामध्ये पंजाब नॅशनल बँकेने आरबीआयला एक रिपोर्ट दिला किंवा आरबीआय कडे कंप्लेंट केली. आपण असं म्हणू शकतो की आमच्या बरोबर एक फ्रॉड झालाय, जो की 2434 करोडचा लोन फ्रॉड आहे. जी काही SREI ही जी कंपनी आहे या कंपनीला आम्ही 2434 करोड रुपयांचं लोन दिलं होतं, बट आजपर्यंत त्यांनी 1 रुपया सुद्धा रिपे केलेला नाहीये. तर असं त्यांनी आरबीआय कडे एक रिपोर्ट दिलाय, एक कंप्लेंट केली. तर याच्यामध्ये त्यांनी दोन ज्या SREI इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड आणि SREI इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड ह्या दोन कंपन्यांना, एका कंपनीला 1240 करोड आणि 1193 करोड अशा दोन कंपन्यांना मिळून 2434 करोडचं लोन दिलेलं होतं. पण बऱ्याच दिवसानंतर ते रिपे झालेलं नसेल म्हणून यांनी आरबीआय कडे एक तक्रार केली किंवा कंप्लेंट केली किंवा रिपोर्ट केलंय. ओके, तर याच्यामध्ये आपण काय समजून घेणार आहोत की हा जो फ्रॉड झाला, हा फ्रॉड पंजाब नॅशनल बँकेसाठी काय अफेक्ट होऊ शकतो किंवा आपल्यासारखे जे इन्व्हेस्टर असतात किंवा ट्रेडर असतात यांच्यासाठी काय इफेक्ट होऊ शकतो, किंवा आपण त्या दिवशी पॅनिक कसं झालो असतो, किंवा जे रिटेलर्स असतात जे पूर्ण न्यूज वाचत नाही, फक्त हेडलाईन वाचतात किंवा शॉर्ट न्यूज बघतात, ते कसे पॅनिक होऊ शकतात ते आपण आज बघणार आहोत. मेन मुद्दा आपला तो आहे की याच्यामध्ये ऑपरेटरने काय गेम केलाय. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्णपणे ऑपरेटर्स रिटेलर बरोबर काय गेम करतात आणि ते कसं एक डिस्काउंटेड प्राइसला शेअर्स बाय करतात आणि त्याच्यामध्ये नफा कमवतात हे आपण बघू. ठीक आहे, म्हणजे इथून पुढे जर एखादी सिच्युएशन आली, एखादी न्यूज आली, ती न्यूज तुम्ही डिटेलमध्ये वाचा, त्याच्यामध्ये जे पॉईंट दिले ते बघा, त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. ओके, आता समजा जर शनिवारी किंवा शुक्रवारी ही जी न्यूज आली, ज्यांच्याकडे शेअर्स असतील ते काय विचार करतील की माझ्याकडे जो काही थोडाफार प्रॉफिट आहे किंवा थोडाफार लॉस आहे, किंवा कॉस्ट टू कॉस्ट ज्यांचे शेअर असतील ते काय विचार करतील, या बँकेमध्ये एक फ्रॉड झालाय, याच्यामुळे या बँकेचं बॅलन्स शीट बिघडू शकतं, याच्यामध्ये त्यांचं प्रॉफिट असेल किंवा त्यांचं जे काही डिपॉझिट असेल ते कमी होऊ शकतं, डिक्लाइन होऊ शकतं, त्याच्यामुळे मी माझे शेअर्स विकून टाकतो आणि माझा जो काही
छोटा प्रॉफिट असेल किंवा थोडाफार लॉस घेऊन मी बाहेर पडतो. तर असा विचार कोणीही करू शकतं किंवा पॅनिक होऊ शकतं. पण आपण जर डिटेल न्यूज वाचली तर याच्यामध्ये काय दिलंय बघा. स्टेट ओन पंजाब नॅशनल बँक ऑन फ्रायडे रिपोर्टेड अ लोन. आपण जसं आता डिस्कस केलं तसं की 2,434 रुपयांचं लोन त्यांनी दिलं होतं या 2 कंपन्यांना. तर ते अजून रिपे झालेले नाही असं त्यांनी रिझर्व्ह बँकेला कळवलंय. ओके. त्याच्यानंतर आपण खाली जर बघितलं, इथं त्यांनी डिटेल्स दिले आहेत की काय काय त्यांनी लोन दिलं होतं, कोणकोणत्या कंपनींना त्यांनी लोन दिलं होतं हे याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. आता याच्यामध्ये हा जो पॅरा आहे ना हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे काय, द बँक हॅज ऑलरेडी मेड 100% प्रोव्हिजन अगेन्स्ट द एंटायर आउटस्टँडिंग अमाऊंट इट सेड. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी हे पण दिलंय की बँकेने ऑलरेडी 100% अमाऊंट 100% प्रोव्हिजन म्हणजे काय की 2,434 करोड हा जो आकडा आहे एवढं त्यांनी ऑलरेडी प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. आता हे प्रोव्हिजन कसं करतात तर ते आपण पुढे बघू. त्या अगोदर आता हा जो ज्या पॅरा ज्यांनी वाचला असेल, ज्यांनी समजून घेतला असेल त्यांना कोणत्याही प्रकारचं पॅनिक सिच्युएशन मध्ये जाण्याची गरज पडली नसेल. ओके. किंवा त्यांनी लगेच सोमवारी जेव्हा मार्केट ओपन झालं तेव्हा पॅनिक होऊन त्यांचा जो स्टॉक होता तो लॉस मध्ये विकला नसेल. ओके. तर पुढच्या याच्यामध्ये आपण जाऊ. इथे फक्त त्यांनी काय दिलंय की 2 ज्या कंपन्या होता त्यांना 2400 करोडचं जे काही लोन होतं त्याच्या रिलेटेड फ्रॉड झालाय ती फक्त त्यांनी RBI ला एक माहिती दिल्याचं याच्यामध्ये दिसून येतंय. ओके. आता आपण अजून मराठी वेबसाईट वरती बघू. RBI ला त्यांनी माहिती दिली की 2434 कोटींचा घोटाळा झाला. आता याच्यामध्ये सुद्धा यांनी दिलंय की बॅलन्स शीटवर परिणाम होणार नाही. म्हणजे PNB ने काय सांगितलंय की या दोन्ही खात्यामधील थकीत असलेल्या संपूर्ण रकमेसाठी आधीच 100% तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेच्या बॅलन्स शीटवर कोणताही अतिरिक्त परिणाम होणार नाही. यांनी इथं स्पष्टपणे इथं दिलेलं आहे. पण आपण काय फक्त हेडलाईन वाचतो बस. हेडलाईनच्या बेसिसवरती आपण आपले डिसिजन घेतो, पॅनिक होतो आणि आपण आपले शेअर्स लॉसमध्ये विकून टाकतो. पण ज्यांनी ज्यांनी व्यवस्थित इथं इन्फॉर्मेशन वाचली असेल, समजून घेतली असेल, पूर्णपणे फंडामेंटल चेक केला असेल त्यांना कोणत्याही प्रकारचं असं पॅनिक होण्याची गरज भासली नसेल. कारण यांनी पूर्णपणे क्लिअर दिलंय की 100% यांनी ऑलरेडी प्रोव्हिजन करून ठेवले. म्हणजेच काय की जेव्हा जेव्हा त्यांचे क्वार्टरली रिझल्ट्स येतात किंवा ते क्वार्टरली जे प्रॉफिट येतात त्या प्रॉफिट मधून ऑलरेडी त्यांनी थोड्या प्रमाणात 2434 करोड हे बाजूला काढून ठेवलेत अगेन्स्ट हे जी काही कंपनी आहे ACRI या कंपनीच्या लोनच्या अगेन्स्ट ही जी रक्कम आहे ही रक्कम बाजूला काढून ठेवली. म्हणजे उद्या जाऊन या कंपनीने पूर्णपणे अमाऊंट च्या 1 रुपया सुद्धा परत केला नाही तर ती बाजूला काढून ठेवलेली अमाऊंट ही यांच्या बॅलन्स शीट मध्ये दाखवू शकतात. म्हणजेच यांच्या बॅलन्स शीट वरती कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. जेव्हा न्यूज नव्हती किंवा आपल्याला माहिती नव्हतं की 2434 करोड रुपये यांनी लोन दिलंय किंवा ते रिपे होऊ शकत नाही, जेव्हा आपल्याला माहिती नव्हतं तेव्हा त्यांचं बॅलन्स शीट काय होतं तर ते एकदम चांगलं वाटत होतं किंवा याच्यामध्ये ग्रोथ होते असं वाटत होतं. ओके. ते तसंच राहील आणि याच्यामध्ये त्या बॅलन्स शीट वरती कोणताच परिणाम होणार नाही हे त्यांनी स्पष्ट दिलंय. कारण ती जी अमाऊंट आहे ती ऑलरेडी त्यांनी बाजूला काढून ठेवली. आता आपण त्यांच्या स्क्रीनर वरती जाऊन जर त्यांचं बॅलन्स शीट बघितलं पंजाब नॅशनल बँक. आता बॅलन्स शीट किंवा क्वार्टरली रिझल्ट्स बघितले तर सप्टेंबर 25 क्वार्टर बघा किती प्रॉफिट झाला त्यांना. नेट प्रॉफिट 5,121. म्हणजे त्यांचा जो लोन दिलाय त्या लोनच्या अमाऊंटच्या 50% पेक्षा जास्त म्हणजे 2434 जवळ 2500 करोड जरी आपण पकडलं तरीही 50% पेक्षा जास्त त्यांचा एका क्वार्टरचा प्रॉफिट आहे आफ्टर टॅक्स. म्हणजे 5,121 चा प्रॉफिट आहे एका क्वार्टरचा. लोन अमाऊंट किती आहे 2434. म्हणजे लोन अमाऊंट ही खूप कमी असते, नेग्लिजिबल आहे. ओके. आणि ऑलरेडी 100% प्रोव्हिजन करून ठेवल्यामुळे हे जे काही बॅलन्स शीट आहे याच्यावरती कोणताच त्यांचा परिणाम होणार नाही. याच्यामध्ये जे काही दिसतंय की त्यांच्याकडे डिपॉझिट्स किती आहेत, त्यांच्याकडे रिझर्व्ह किती आहे, ओके, त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट किती, याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं किंवा अदर असेट किती याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं जेव्हा ते काही फ्रॉड त्यांनी जर NPA म्हणून तो मार्क केला तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चेंजेस होणार नाहीत.
तर याच्यामध्ये पॅनिक होण्यासारखं असं काही नव्हतं. एक फक्त न्यूज फ्लॅश केला गेला. हे एक ऑपरेटरची आपण काय म्हणतो त्याला, की ऑपरेटरचा एक प्लॅन होता किंवा ऑपरेटरचा एक गेम होता, ज्याच्यामध्ये रिटेलर्सला अडकवण्यात आलं आणि त्यांच्याकडून तो जे काही शेअर्स विकले गेले मोठ्या प्रमाणात ते बाय करण्यात आले. आता हा जो डे होता म्हणजे 29 डिसेंबर, जेव्हा 26ला शुक्रवारी ही न्यूज आली मार्केट बंद झाल्यावर, तर नेक्स्ट ट्रेडिंग डे केव्हा होता? शनिवार आणि रविवार नंतर म्हणजे मंडेला, म्हणजे 29 डिसेंबरला. आता आपण 5 मिनिटाच्या कॅन्डलस्टिकवर बघू की 29 डिसेंबरला काय झालं होतं. ओके, आता बघा इथे ही 29 डिसेंबरची 9:15 कॅन्डल आहे. याच्यामध्ये बघा, जेव्हा गॅपडाऊन ओपन झाला, कोणत्या प्राइसला ओपन झाला, तर ह्या मी याच्यावरती घेऊन जातो. ओपन बघा, ओपन 117.58 या प्राइसला ओपन झाला. त्याने लो किती बनवला? 117.50 म्हणजे 0.08 एवढा फक्त त्याने पैसे जे काही पॉइंट्स मध्ये असतात त्या पॉइंटने तो खाली गेला, आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली 5 मिनिटात प्राइस किती वरती गेली? पूर्णपणे हाय किती बनवला? 119.37. त्याच्यानंतर पुढच्या 10 मिनिटात सुद्धा परत त्याने किती हाय बनवला? 120.21. ह्या दोन कॅन्डल मध्ये पूर्ण दोन्ही ग्रीन कॅन्डलला ऑब्झर्व करा. ओके, आणि इथला हा व्हॉल्यूम ऑब्झर्व करा. हा बाकीच्या दिवसांच्या व्हॉल्यूम पेक्षा किती जास्त प्रमाण, इथं एक व्हॉल्यूम दिसून येतो, त्याच्या कंपॅरिझनने इथं व्हॉल्यूम आहे. म्हणजेच इथं रिटेलर्सने जेवढी पण क्वांटिटी विकली, गॅपडाऊन ओपन झालं त्याच्यानंतर जेवढे पण पॅनिक होऊन क्वांटिटी विकली, तेवढी जी मोठे प्लेयर असतात, जे ऑपरेटर असतात, त्या मोठ्या प्लेयर्सनी इथं बाय केलं या पहिल्या 10 मिनिटांमध्ये. आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर पूर्ण दिवस म्हणजे इथपर्यंत हा जो स्टॉक होता हा एकाच रेंजमध्ये ट्रेड करत राहिला. म्हणजे पहिल्या 10 मिनिटातच ऑपरेटरने त्यांना जेवढी क्वांटिटी होती तेवढी क्वांटिटी बाय करून घेतली. ओके, तर आपण असं ऑब्झर्व करू शकतो की त्या दिवसाचा व्हॉल्यूम जो आहे, व्हॉल्यूम बघा बाकीच्या दिवसाचा किंवा बाकीच्या टाइम मध्ये जो व्हॉल्यूम आहे त्याच्या कंपॅरिझनने किती जास्त प्रमाणात हा व्हॉल्यूम असल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. म्हणजेच ऑपरेटरचा काय प्लॅन होता की न्यूज फ्लॅश करायच्या, वीकेंडला न्यूज फ्लॅश करायचा, ज्याचा की ऍक्च्युअल इम्पॅक्ट खूप कमी आहे कंपनीच्या बॅलन्स शीटवरती किंवा कंपनीच्या इतर गोष्टींवरती. तर अशा न्यूज फ्लॅश करायच्या आणि रिटेलर्सला पॅनिक करून रिटेलर्सला त्यांची क्वांटिटी विकायला लावायची आणि आपण ती क्वांटिटी डिस्काउंटेड प्राइसने विकत घ्यायची. तर हाच एक याच्या मागचा एक प्लॅन होता. त्या प्लॅन मध्ये रिटेलर्स आजपर्यंत कायमच फसत आलाय. म्हणजे जे कोणी डिटेल्समध्ये स्टडी करत नाही किंवा फंडामेंटल्स बघत नाही, ओके, तर असे जे रिटेलर्स असतात, असे रिटेलर्स कायमच हे जे ऑपरेटर असतात ह्या ऑपरेटरच्या प्लॅनमध्ये अडकतात किंवा ट्रॅपमध्ये अडकतात. तर त्याच्यानंतर जेव्हा 29 डिसेंबरला गॅपडाऊन ओपन झाला, त्याच्यानंतर बघा स्टॉकने आतापर्यंत जवळपास 7 ते 8% अपसाईड, कंटिन्युअसली अपसाईड मुवमेंट दिली. ओके, आणि शुक्रवारचा जो लो होता तो त्याच दिवशी तोडला, त्याच्यावरतीच क्लोजिंग दिलेली होती. त्याच्यामुळे अशा सिच्युएशन मध्ये व्यवस्थित न्यूज रीड करायच्या, कंपनीचं फंडामेंटल बघायचं. फंडामेंटल वरती जर काही इम्पॅक्ट होणार नसेल तर अशा न्यूजमुळे पॅनिक न होता कोणत्याही प्रकारचं डिसिजन घ्यायचं नाही. स्टॉक आपले निगेटिव्ह असतील किंवा आपल्या टार्गेट पासून अजून लांब असतील तर अशा कंडिशन मध्ये कोणत्याही प्रकारचं स्टॉक आपण सेल करायचे नसतात. त्यामुळेच आपल्यासारखे जे रिटेलर्स असतात ते रिटेलर्स बऱ्याच वेळा पॅनिक होतात आणि जे काही ऑपरेटर असतात त्या ऑपरेटरच्या ट्रॅपमध्ये अडकून कधीही प्रॉफिट कमवत नाही. ओके, तर असे जर तुम्हाला सिच्युएशन इथून पुढे कधीही आली तर तुम्ही न्यूज व्यवस्थित रीड करा, कंपनीचे फंडामेंटल बघा आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या. ओके, तर आता हे झालं पीएसयू बँकेचं. आता आपण इंडेक्स पण बघू शकतो की पीएसयू बँकेची इंडेक्स आता ही पीएसयू बँकेची इंडेक्स आता याच्यामध्ये 26 तारखेला बघा, 26 तारखेला इथं जो एक
डीप आला होता, त्याच्यानंतर कंटिन्युअसली वरती गेली. म्हणजे ही एक प्रिव्हियस जो लो होता, प्रिव्हियस लोच्या वरती नवीन एक लो बनवला आणि इथून परत वरती अपसाइड मुवमेंट द्यायला चालू केली. म्हणजेच इंडेक्स सुद्धा बुलिश आहे. मग जे स्टॉक ऑलरेडी ऑल टाइम हायला किंवा एक अप ट्रेंड मध्ये ट्रेड करतायत, तर अशा स्टॉकमध्ये आपण पॅनिक व्हायची गरजच नसते. ओके. जर अशा स्पेसिफिकली ज्या अशा न्यूज येतात की ज्यांचा खूप कमी प्रमाणात इम्पॅक्ट असतो किंवा इम्पॅक्टच नसतो, तर अशा न्यूजने कधीही पॅनिक व्हायचं नसतं. ऑपरेटरच्या ह्या ट्रॅपमध्ये कधीही फसायचं नसतं आणि आपला स्टडी करून टार्गेट आल्यानंतरच आपले स्टॉक विकायचे असतात. आता हे जे काही मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय, सगळ्यांना हे समजलं असेल आणि याचा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जर अशा काही सिच्युएशन आल्या तर त्याच्यामुळे तुम्ही त्याचा उपयोग करणार असं मला वाटतं. याच्यामध्ये जर तुम्हाला कुठेही काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करा, कमेंटमध्ये विचारू शकता किंवा अजून तुम्हाला दुसऱ्या कोणत्या टॉपिकवरती जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती मी व्हिडिओ तयार करेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ह्या अशा ज्या ट्रिक असतात, या ट्रिक अजून तुम्हाला हव्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि मी अशीच सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत नवीन नवीन इन्फॉर्मेशन घेऊन येण्याचा ट्राय करेल. थँक्यू.